सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील सिडको येथील माऊली लॉन्स जवळ आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकी वाहन आणि एक अज्ञात वाहन यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अज्ञात वाहन चालक धडक देऊन त्या ठिकाणाहून पळून गेलाय, मात्र एक वाहन चालक या धडकेमध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। या अपघातामुळे सिडको परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती ही मुंबई येथे नोकरीस आहे आणि सुट्ट्यांमध्ये नाशिक येथे आल्याची माहिती मिळते। मृत व्यक्ती हा पोलीस दलात कार्यरत होता। मुंबई पोलीस कर्मचारी हा या अपघातात जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी सिडको येथील माऊली लॉन्स जवळ ॲक्टिवा, दुचाकी गाडी आणि अज्ञात चारचाकी वाहनामध्ये जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये मुंबई येथे नोकरीस असलेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की ॲक्टिवा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय आणि धडक दिलेले वाहन जागेवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती अपघात स्थळावरील प्रथमदर्शनी नागरिकांनी दिली आहे। अपघातामध्ये जखमी झालेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी लागलीच नाशिक शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असता जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय। अपघातग्रस्त सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। हा अपघात घडला त्यावेळी अपघातस्थळी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस कर्मचारी हे अपघातस्थळी दाखल झाले आणि अपघाताचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केलाय। अज्ञात वाहनाचा अंबड पोलीस शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून फरार वाहन चालकाचा शोध घेत आहे। अपघात कसा झाला याचा शोध घेऊन पुढील कार्यवाही अंबड पोलीस करतायत। जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।